ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल हे सांगणं सोपं आहे, पण जेव्हा खर्च समोर येऊन उभे राहतात तेव्हा मात्र अक्षरशः काय करावं आणि काय नाही अशी स्थिती होऊन जाते. त्यासाठीच आर्थिक शिस्त हा एक शब्द मी सुरुवातीला वापरला, त्याचा अवलंब करणं मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही इंटरनेटवर काही व्हिडिओ बघू शकतात की खर्च कसे मॅनेज करायचे किंवा आर्थिक शिस्त कशी लावून घ्यायची. त्याचबरोबर जर खूप खर्च असतील तर त्यांचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा, या गोष्टी आता आपल्याला इंटरनेटवर तज्ज्ञांकडून शिकता येतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टींचा विचार करा आणि त्याचा अवलंब सुद्धा करा. घरगुती किंवा वैद्यकीय खर्च तुमचा होणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीत दीर्घकालीन योजना जर तुम्ही घेतल्या तर त्या फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करा. त्यातून तुम्हाला आर्थिक स्थितीवर चांगला सकारात्मक परिणाम झालेला बघायला मिळेल. तसंही मीन राशीचा स्वामी आहे गुरुग्रह आणि गुरुग्रहाची देवता असते दत्तगुरू. दत्तगुरूंसाठी पिवळा रंग महत्त्वाचा असतो त्यांच्या साधना उपासनेमध्ये. म्हणून पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान गुरुवारी केलं तर तुमच्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. आता बोलूया जे प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल. जे प्रेमात आहेत त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी बोलताना सावधगिरी बाळगायची आहे, कारण संवादातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. आता जे अविवाहित आहेत त्यांची नवी ओळख एखादी होण्याची शक्यता आहे, पण कुठलाही निर्णय घेण्याआधी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं लाभाचं ठरेल. अविवाहित व्यक्तींना आणि प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना महत्त्वाचा सल्ला म्हणजे भावना स्पष्टपणे व्यक्त करा. कुठल्याही भावना मनात दाबून ठेवू नका, कारण त्यामुळे तुमच्या नात्यात अढी निर्माण होऊ शकते. म्हणून तुमच्या भावना ज्या काही आहेत त्या जोडीदाराला स्पष्टपणे व्यक्त करा, सांगा, त्यांच्यासमोर मांडा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 7:30 चालू आहे आणि त्यामुळे थोडीशी मानसिक ओढाताण तुम्ही अनुभवत असाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गरज आहे ध्यान, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करण्याची. यापैकी कुठलीही एक गोष्ट केली तरी ती तुम्हाला लाभ देणारे, मानसिक ताण कमी करणारे. झोपेची समस्या असेल तर ती सुद्धा तुमची त्यामुळे दूर होईल. पचन संस्थेची काळजी घ्यायची आहे. बाहेरचं आरबट चरबट खाणं सध्या तरी टाळायचं आहे. मीन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची आणि अतिरिक्त मेहनत घेण्याची गरज आहे. तुम्ही मेहनत करत आहात मान्य आहे, पण थोडी मेहनत अजून करावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे, पण शिस्त मात्र विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. आध्यात्मिक रास असते मीन रास आणि म्हणून आध्यात्मिक प्रवृत्ती सुद्धा त्यांची असते. वृत्ती थोडी आध्यात्मिक असते, धार्मिक असते. जप, ध्यान, नामस्मरण यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळतं. त्यामुळे या गोष्टी तुमच्या जीवनात असायलाच हव्या. जर नसतील तर त्या अंगीकारण्याचा प्रयत्न करा, कारण या गोष्टींनी तुमचं मनोबल वाढतं. मीन राशीसाठी या गोष्टी चमत्कारिकरित्या काम करतात. म्हणून कुठली तरी एक साधना मीन राशीच्या लोकांनी करायला हवी. आणि साधनेचा अर्थ असतो तुम्ही एखादं